सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जो झाडाचा पालापाचोळा असतो तो पडल्यानंतर जर कोरडं वातावरण या ठिकाणी असेल, त्याचबरोबर वातावरणामध्ये पान असेल तर तो पालापाचोळा तसाच अनेक दिवस पडून राहतो. जेव्हा हा पालापाचोळा पूर्णतः ओला होईल व विशिष्ट वातावरण त्याला भेटेल, तेव्हा तो एका चांगल्या खतात रूपांतरित या ठिकाणी होत असतो. परंतु आपण जर बघितलं तर आता वातावरण हे कोरडं आहे जवळपास 5-6 महिन्यापासून. त्यामुळे याला कोणतंही कुजवण्यासाठी वातावरण न भेटल्यामुळे हा पालापाचोळा असाच अनेक दिवस या ठिकाणी पडून राहतो व त्यामुळे त्याचं खतात रूपांतर या ठिकाणी होत नाही. आपण जर हा विशिष्ट ठिकाणी नेऊन ओला करून जर कुजवला तर त्याचं खतात रूपांतर होते.